नमस्कार मंडळी मंडळी काल दिनांक 2 सप्टेंबर रोजी झालेल्या लाईव्हचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत। कालचा जो विषय होता आपला तो होता तूर वाचवा आणि त्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी 200-250 प्रश्न आलेले आहेत। त्या प्रश्नांची आज उत्तर पाहूया। बऱ्यापैकी तूर मर रोग याविषयी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्रश्न नोंदवलेले आहेत। तर मंडळी तूर मर रोग होण्याचे जे आहेत असे विविध कारण आहेत। त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे काय, आता सातत्यानं खूप जास्त पाऊस आहे। ज्या ठिकाणी तुरीच्या मुळाशी पाणी साचलं असेल तर ती तूर मरणार म्हणजे मरणार। कुठलीही तूर लावा, याच्यासाठी आपण वड्डू किंवा वरम याच्यावर किंवा बेडवर तूर लावा हे आपण शिफारस केलं होतं। दुसरी मर जी आहे ते होते फायटोप्थेरा ब्लाइट, ती म्हणजे फांदी मर असते। काय एक झाड असते, एका झाडाच्या काही फांद्या ज्या येतात त्या पूर्णतः वाळून जातात, खोडावर डाग पडतात, ते आहे फायटोप्थेरा ब्लाइट। आणि इथून पुढे जे आहेत ज्या तूर मरतात, ज्यावेळेस फुलं लागतात, फुलधारणा होते, शेंगा लागतात, आणि ते महत्त्वाची मर म्हणजे ती असते फ्युजेरियम विल्ट। त्या फ्युजेरियम विल्टला आपण आत्ताच रोखू शकतो। त्यासाठी आपल्याला साधारणतः ट्रायकोबुस DX जे आहे हे सप्टेंबर महिन्यामध्ये आता जमिनीत चांगला ओलावा आहे, तर आत्ताच ताबडतोब जे आहे तुम्ही ट्रायकोबुस DX 500 ग्रॅम प्रति एकर या पद्धतीनं तुम्ही रेतीत, माती, शेणखतात मिक्स करून तुरीच्या पाट्याला फेकून द्या किंवा ड्रिंचिंग करा। तर ह्या 2-3 कारणामुळं आपल्याला तुरीची मर याच्याशी सामना करावा लागते। त्यामुळं तूर मर रोगाचे बरेचसे प्रश्न होते, त्यामुळे मी तुम्हाला हे प्रश्न सांगितलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे कापसाला पहिला डोस 10-26-26, दुसरा 8-21-21, तिसरा 10-26-26 दिला तर चौथा कोणता द्यावा। आता याच्यामध्ये जे आहेत तुमचे 3 डोस झालेले आहेत, गरजेनुसार याला खतं द्या वारंवार सरळ। सगळ्यात जास्तीत जास्त नुसते खतच टाकत बसण्याची आवश्यकता नाही आहे। पण आता जर तुम्हाला चौथा जर डोस द्यायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, आता तुम्ही 10-26-26 दिलेला आहे, 8-21-21 दिलेला आहे, 2 वेळेस 10-26, 1 वेळेस 8-21-21। आता परत एकदा जर गरज वाटत असेल तर परत 10-26-26 एक बॅग आणि समप्रमाणात युरिया 10-26-26 घ्या किंवा 8-21-21 घ्या किंवा 9-24-24 घ्या। याच्यासोबत जे आहे एक बॅग सोबत एक बॅग तुम्ही त्याच्यात युरिया मिक्स करा। 2 किलो सल्फर जे आहे सल्फा बूस्ट 2 किलो हे त्यात नक्की टाका। सगळीकडे पाऊस झालेला आहे, जमिनीमध्ये वापसा नाही आहे, किमान सल्फर जे आहे हे वापसा आणण्यासाठी तरी मदत होईल तुमची। आणि सल्फरमुळे जे आहे इतर सुद्धा अन्नद्रव्य अपटेक करायला तुम्हाला मदत करते, त्यामुळे सल्फर 2 किलो तिथं नक्की वापरा। आमच्या पिकाचे फोटो व्हिडिओ तुम्हाला कोणत्या नंबरवर पाठवू शकतो। मंडळी जर तुम्हाला फोटोज व्हिडिओज जर पाठवायचे असेल तर जो आपला शेतकरी सहायता क्रमांक आहे 8888 16 78 88 या क्रमांकावर तुम्ही फोटो पाठवू शकता। साहेब आपल्या कंपनीचे बूस्टर छावा कपाशीचे वाण जबरदस्त आहे, 100% रिझल्ट आहे, जसे नाव तसेच वाण आहे। आपल्या कंपनीचे मनापासून धन्यवाद, असेच कार्य पुढे करत रहा, श्री संत गजानन महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद दादा तुमचे सुद्धा। साहेब बिग बी एकरी किती किलो द्यायचे आणि युरिया सोबत दिले तर चालेल का। युरिया सोबत देऊ शकता आणि शेवटचे खत त्यात के लिफ्ट आणि पी बूस्ट चालेल का। तर NPK बूस्ट, पी बूस्ट, DX, के लिफ्ट DX जे आहे NPK सुरुवातीला द्यायचं, पी आणि के जे आहे 60-65 दिवसापासून पुढे तुम्ही कधीही त्याला देऊ शकता आणि रासायनिक खतासोबत दिलं तरी सुद्धा ते चालतंय। 65 दिवसाची तूर 65 दिवसाची आहे, उंची कमी आहे, कलर हिरवा गर्द आहे, किंचित फिक्कट पिवळसर वाटत आहे, उपाय काय करावा। 40 दिवसांनी शेंडे खोडणी केली होती। आता जर तुम्हाला जर आता पिवळसर पिंगट जर तूर पडली असेल ना, तर हे आता अतिरिक्त पाऊस जे झालेला आहे, ढगाळ वातावरण होतं, कुठलंही अन्नद्रव्य अपटेक करत नव्हतं। आता जसंही ते त्याला थोडासा वापसा मिळाला की ते हिरवी तूर होऊन जाते, त्याला फार जास्त चिंता करण्याची गरज नाही आहे। उंची कमी असेल तर रिफ्रेश किंवा टॉपअप त्याच्यावर 40 मिलीचा फवारा देऊन टाका। 10 ऑगस्टला ट्रायकोबुस DX टाकला, आता पुन्हा टाकावं लागते का। खत नाही दिलं तर NPK बूस्टची ड्रेंचिंग केली तर चालते का। तर तुम्ही पिकाचं नाव नाही सांगितलं, जर तुम्ही तुरीबद्दल जर विचारत असाल तर नुसतं NPK बूस्ट जरी DX तुम्ही सोडलं तरी परत खत देण्याची आवश्यकता पडणार नाही। सर मी बूस्टर BDN 711 तूर लावली आहे, वाढ चांगली आहे, पण आता वाण झाडं दिसून येत आहे, तर सल्फरची फवारणी केली पण अजूनही काही कंट्रोल दिसत नाहीये, उपाय सुचवा। तुम्ही सल्फरची फवारणी कधी केली हे पहा, त्याच्यावर जे आहे आम्ही सुद्धा वेगवेगळ्या ट्रायल आमच्यात आहेतच त्यावर सुद्धा। तर तुम्हाला
सध्या जे आहे सल्फरची फवारणी केली असेल तर तुम्ही काही काळजी करू नका. सर बिग बी पाण्यात विरघळत नाही, बुडात कडक थर जमा होतो. मंडळी हे सुद्धा 2-3 प्रश्न आहेत. जर तुम्ही 05234 घ्या कुठल्याही कंपनीचं किंवा पोटॅशियम सोनाईट घ्या कुठल्याही कंपनीचं, याला जे आहे विरघळण्यासाठी जे आहे याला पाण्याचं प्रमाण जास्त वाढवावं लागते. किमान तुम्ही 10 लिटर पाण्यामध्ये 05234 किंवा बिग बी हे 1 किलो 10 लिटर पाण्यात टाकून पूर्णतः विरघळून घ्या. अजून एका शेतकऱ्यांचा प्रश्न होता की बिग बी पाण्यात टाकल्यानंतर गरम होते. त्याच्यामध्ये सल्फर आहे त्यामुळे ते गरम होते, त्याची काही चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. 10 लिटर पाण्यात 1 किलो विरघळा. ते आम्ही सगळं विरघळून पाहिलेलं आहे. पूर्णतः विघटन होते. एकदाच न टाकता हळूवारपणे टाकून त्याला काडीनं फिरून घ्या. सर कापसाला 10-26-26 खत दिले आहे, नंतर किती दिवसांनी पी आणि के सोबत मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकतो का? म्हणजे पी बूस्ट आणि के लिफ्ट सोबत मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा तुम्ही देऊ शकता, त्याला काही अडचण नाही. उडीद फवारणी करायची आहे, फवारणी करून विटारा प्लस व सरेंडर फवारणी केली तर चालेल का? विटारा प्लस आणि सरेंडर तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. तुरीची 2 वेळा खुडणी केली आहे पण ब्रँचिंग काही झाली नाही. तुरीच्या बाजूचे 2 तास सोयाबीनचे बंद करून अजून काय करता येईल? तुम्हाला आता ब्रँचिंग जर करायची असेल तुरीला तर आता तुम्ही एकतर 2 वेळेस जे आहे तुम्ही कटाई केलेली आहे त्यामुळं निश्चितच त्याला ऑटोमॅटिकली जे आहे त्याला फांद्या फुटतात. आणि आता जर तुम्हाला ब्रँचिंग कमी वाटत असेल तर तुम्ही परत एकदा त्याला टॉपअप जे आहे टॉपअप 40 मिली, पांडा सुपर 30 मिली आणि सल्फर WDG जे आहे 20 ते 25 ग्रॅम घेऊन त्याची तुम्ही फवारणी करू शकता. नमस्कार सर, तुम्ही जबरदस्त माहिती दिली आहे. तूर गोदावरी आहे पण पाहिजे तशी वाढ नाही, उपाय सुचवा. आता जे आहे तुम्हाला जर वाढ करायची असेल तर एकतर त्याला जे आहे ड्रिंचिंग करा. त्याला रायझर 100 मिली सोबत तुमचं युरिया जे आहे ते 200 ग्रॅम, कॅल्शियम नायट्रेट 100 ग्रॅम आणि सल्फा बूस्ट DX जे आहे 50 ग्रॅम याची ड्रिंचिंग करू शकता. किंवा NPK बूस्ट DX 500 ग्रॅम, ट्रायकोडर्मा 500 ग्रॅम आणि रायझर जे आहे 1 लिटर या पद्धतीने ड्रिंचिंग करून तुम्ही तुमच्या तुरीची वाढ करू शकता. ग्लायफोसेट फवारल्यानंतर किती दिवसांनी डवरणी करू शकतो? ग्लायफोसेट जे आहे हे फवारल्यानंतर जे आहे साधारणतः 8 दिवस जे आहे तर हे तण पिवळं पडायला लागते. तिथून पुढे जे आहे 8 दिवसानंतर जे आहे तुम्ही कधीही डवरणी करू शकता. बुरशीनाशक वापरल्यानंतर किती दिवसांनी ट्रायकोडर्मा वापरता येते किंवा फेकावा? बुरशीनाशक जर फवारणी केली असेल आणि खालून जर ट्रायकोडर्मा द्यायचा असेल तर आज फवारणी केली बुरशीनाशक तर उद्या तुम्ही खालून ट्रायकोडर्मा फेकू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही ड्रिंचिंग केलेली आहे रासायनिक बुरशीनाशकाची, त्याच्यानंतर तुम्हाला ट्रायकोडर्मा सोडायचा असेल तर किमान 7 ते 8 दिवसानंतर तुम्ही ट्रायकोडर्मा सोडू शकता. ट्रायकोबूस्टची बीज प्रक्रिया केली होती, आता 80% चलप आहे. चार्कोल रॉड दिसतोय त्यावर उपाय. चार्कोल रॉड दिसतोय, उत्पादन घट होईल का चिंता वाटत आहे. आता जर तुम्ही ट्रायकोबूस्ट DX जर सोडला असेल, फेकला असेल तुम्ही पाण्यातून किंवा मातीत रेतीत मिक्स करून जर फेकला असेल तर फार जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाहीये, कारण ते थोड्याफार प्रमाणातच राहील. ज्या शेतकऱ्यांनी ट्रायकोबूस्ट DX वापरलं नाहीये तिथं बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात चिंता वाढलेली आम्हाला सुद्धा वाटते. पण आता ज्या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी जर तुम्हाला वापरायचं असेल तर रासायनिक बुरशीनाशकामध्ये मॅटॅलॅक्झिल प्लस मँकोझेब जसं आपलं क्रिप्टॉक्स आहे ते 30 ग्रॅम किंवा रिडोमिल गोल्ड 30 ग्रॅम याचा फवारा तुम्ही नक्की त्याच्यावर द्यावा. सर, मी सरेंडर 1919 टॉपअपची फवारणी घेतली होती, रिझल्ट छान आला, मात्र कोकडा थेप्स अजून आहे, त्यात अजून काही पाहिजे होते का? आता हे जे आहे सरेंडर जे आहे हे फार जास्त तुम्ही आता हे किती दिवस झालेले आहे तर हे सांगितलेलं नाहीये. पण आता जर तुम्हाला त्याच्या दुसरी जर फवारणी करायची असेल तुम्हाला
तर आता कापसावर कीड जे आहे हे फार जास्त मोठ्या प्रमाणात नाही आहे. थ्रिप्सचा प्रादुर्भाव होता, पण बऱ्यापैकी थ्रिप्स हे ह्युमिडिटी वातावरण म्हणजे दमट वातावरण किंवा उष्णता वाढली की थ्रिप्स वाढतो. आणि आता ह्या मागच्या 4-5 दिवसामध्ये थ्रिप्सचा अटॅक जे आहे थोडाफार कमी झालेला आहे. पण आता जर तुम्हाला तुडतुड्याचं प्रमाण वाढलं आता इथून थोड्याफार प्रमाणात, आता जर सरेंडरची फवारणी घेतली असेल तर आता सध्या जे आहे तुमचं नोवेक्ट जे आहे साधारणतः 30 ग्रॅम अधिक त्याच्यासोबत इमान जे आहे 10 ग्रॅम सोबत पाते फुलांची संख्या वाढवी याच्यासाठी झेप 10 मिली याचा फवारा तुम्ही नक्की करावा. तुरीची वाढ कमी आहे, पांढरे मुळं पण कमी आहे. जर पांढरे मुळं जर कमी असेल तर रायझर जे आहे साधारणतः 1.5 ते 2 लिटर रायझर आणि NPK बूस्ट D1 जे आहे अर्धा किलो टाकून तुम्ही त्याची ड्रिंचिंग करा. पांढरे मुळं पण वाढतील आणि वाढ पण होईल त्याची. आपण घरी ओळखू शकत नाही की रात्री दव पडले आहे, कसे ओळखावे, त्यामुळं त्याची सकाळी ताज्या पाण्याचा फवारा घेऊ शकतो. दव जे आहे हे तुम्हाला सकाळी जर गेलं लवकर तर पानावरच दिसते आणि धुक जे आहे हे पडलं तर 2-3 दिवस सलग पडते. तर त्या पद्धतीनं आपण आपलं नियोजन करावं. NPK बूस्ट जीवाणू जमिनीत जसे असतात तसेच मॅग्नेशियम, कॅल्शियम, मॅग्नीज, बोरॉन, सल्फरचे सुद्धा जीवाणू असू शकतात का? आता बऱ्याचशा कंपन्यांनी जे आहे वेगवेगळे जसे NPKचे जीवाणू होते तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आहे किंवा फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन आहे, याचे वेगवेगळे जीवाणू सुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर आता ते आपण अजून का बरं एवढे शिफारस नाही केलेले आहेत, कारण आता सध्या जे आहे कुठल्या कंपन्या कोणत्या पद्धतीचे जीवाणू देतात हे आपल्याला अजून माहिती नाही. पण आपण हे NPK बूस्ट D1 जे आहे, NPK जे जीवाणू येतं हे आपण याच्यासाठी शिफारस करतो की याचे सगळ्यात पहिले आपण रिझल्ट पाहिलेले येतं, चांगले गुणवत्ता चांगली आहे, त्यामुळे आपण हे शिफारस करतो शेतकऱ्यांना. तर 25 ते 30 दिवसांनी प्लॅनोफिक्स कापसाला 4 ते 5 वेळा फवारणी केली तर चालते का? एवढी आवश्यकता नाही आहे. प्लॅनोफिक्स जे आहे हे पातेगळ होण्याच्या आधीच याचा 1 ते 2 वेळेस वापर केला तर ठीक आहे, सातत्यानं वापरण्याची आवश्यकता नाही आहे. हे दुधारी शस्त्र आहे, याला जर जास्त वापर केला तर कापसाला पूर्ण गुच्छ तयार होऊन जातील, त्यामुळं याचा जास्त वापर करू नये. डिकंपोज कसे वापरावे? डिकंपोजरचा कधी वापर करावा? कधी वापर करावा? डिकंपोजर जे आहे, जे आपलं डिकंपोज जे आहे हे तुम्ही 200 लिटर पाण्याला साधारणतः 100 ग्रॅम कशावर वापरायचं आहे? जर तुम्ही जे काही कुजलेलं आहे, जे तुमच्या शेतात काडी कचरा आहे, जे निर्जीव काडी कचरा वगैरे आहे त्याला कुजवण्यासाठी मदत होते. 200 लिटरला 100 ग्रॅम टाकून द्या. एक तर जमिनीवर पूर्ण दाट फवारून घ्या किंवा शेणखत वगैरे वेगळं ठेवलेलं असेल तर त्याच्यावर तुम्ही व्यवस्थितरित्या 1-2 वेळेस त्याच्यात एकतर काडीनं छिद्र करून टाकू शकता किंवा त्याला पलटी जर करत असाल एकदा थर टाकायचा, पाणी टाकायचं, परत थर टाकायचा, परत पाणी टाकायचं, असं करून तुम्ही दोन्ही पद्धतीनं शेतात वापरायचं असेल तर या पद्धतीनं, आणि जर तुम्ही ढिगावर कुजवण्यासाठी वापरत असाल वेगळं तर त्याच्यासाठी या पद्धतीनं वापरू शकता. पाते अळीवर इमामेक्टिन बेंझोएट काम करते का? तसेच इतर दुसरे पाती अळीसाठी कीटकनाशक सांगा. इमामेक्टिन घ्या. जर तुम्ही सरेंडर वापरलं नसाल तर सरेंडर घ्या, इमामेक्टिन घ्या. जर दुसऱ्या कंपनीचं सांगायचं असेल तुम्हाला तर त्याच्यात इमामेक्टिन बेंझोएट हा कंटेन आहे, घटक आहे, हे घेऊ शकता किंवा प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन घेऊ शकता. त्यामुळे पाती अळी नक्कीच कमी होईल. लहान पाते जळल्यासारखे भुरकट होऊन गळून पडत आहे. आता हे लहान पाते जे आहे ना, अपटेक कमी राहते. बहुतांशी ठिकाणी जे आहे अपटेक कमी झाला की बारीक पातं जे आहे एवढं जे आहे बारीक पातं जे आहे ते लगेच जागेवर गळून पडते. पातेगळ मोठे सुद्धा पाते जे आहेत ते बऱ्याच वेळेस सर सांगत असतात की झाड आणि पात्याच्या मध्ये, फांदी आणि पात्याच्या मध्ये जे आहे त्याच्यामध्ये ॲब्सिसिक लेअर तयार होते, जे नैसर्गिक पातीगळ होते, त्यामुळे सुद्धा पातीगळ होते. आणि बऱ्यापैकी जे आहे ज्यावेळेस एखाद्या वेळेस धुकं पडते त्यावेळेस सुद्धा पातीगळ होते.
तर आता हे भुरकट पातं जे आहे तर हे नक्कीच तुम्हाला अन्नद्रव्याची कमतरता आहे तिथे ताबडतोब एखादा रासायनिक खताचा डोस तुम्ही तिथं देऊन टाका आणि वरतून जे आहे झेपचा फवारा 15 मिलीनं आवश्यक घ्या. प्लॅनोफिक्स स्प्रे घेतल्या असल्यास किती टक्के पातेगळ कमी होऊ शकते? तर मंडळी आता याच्यामध्ये जे आहे आपण एवढंही परफेक्ट आपण त्याचं निरीक्षण केलेलं नाही, पण नक्कीच पातेगळ होण्याच्या आधी जर तुम्ही प्लॅनोफिक्स जर घेतलेला असेल तर तिथं 70 ते 80% पातेगळ थांबू शकते. अळीनाशक फक्त सरेंडर फवारले तर चालेल का? अळीनाशक तुम्ही कुठल्या पिकावर घेताय ह्याच्यावर अवलंबून आहे. कापसावर जर घेत असाल तर सरेंडर फवारलं तरी चालते, पण जर सोयाबीनवर घेत असाल तर आता हिलिओथिस, तुमचं लष्करी अळी याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सोयाबीनवर दिसत आहे. तर याच्यासाठी थोडंसं जास्त कालावधीपर्यंत अळीचं नियंत्रण करणारं जसं शिंजो आहे, विटारा प्लस आहे याच्यासोबत तुम्ही वापरू शकता. तुरीवर डाग कोणत्या महिन्यात दिसतात नेमके सांगता येईल का? तुरीवर जे आहे बऱ्यापैकी तूर लागवड केली तेव्हापासून तुरीवर डाग राहतात, पण तुम्हाला तुरीचं जे आहे फायटोप्थेरा ब्लाइट जे आहे ते ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये इथून पुढे तुम्हाला तुरीच्या खोडावर डाग तुम्हाला दिसतील. मायक्रोन्यूट्रन सोबत 1919 1261 1340 13 सोबत स्प्रे घेतला चालते का? म्हणजे मायक्रोन्यूट्रन सोबत 1919 1261 1340 13 तुम्ही मायक्रोन्यूट्रन सोबत घेऊ शकता, काही अडचण नाही. ग्लायफोसेट किंवा ग्रामोक्झोन कापसात फवारणी घेतल्यानंतर पातेगळ होते म्हणतात, कितपत खरं आहे? पातेगळ जे आहे हे तुमचं ग्रामोक्झोन ग्लायफोसेट फवारल्यानंतर काही पातेगळ होत नाही. जर तुम्हाला तुमच्या रिक्सवर फवारायचं असेल, हे नॉन सिलेक्टिव्ह तणनाशक आहे, जर तुम्हाला तुमच्या रिक्सवर फवारायचं असेल हुड लावून व्यवस्थितरित्या झाडाच्या खोडाला सुद्धा न लागता फवारत असाल तर फवारू शकता, काही अडचण नाही आणि पातेगळ वगैरे काही होत नाही. मायक्रोन्यूट्रन खत जमिनीतून दिल्यानंतर किती दिवसांना लागू होते? चिलेटेड फॉर्ममध्ये असेल तर 3-4 दिवशीपासून लागणं चालू होऊन जाते. मायक्रोन्यूट्रन व मॅग्नेशियम खत पहिल्यांदा 70 दिवसाला टाकणार आहे, फायदा होईल का? हो, होते. कापसाला मातीची भर दिल्यानंतर पाणी लवकर द्यावे लागते का? मला असं वाटते कापसाला मातीची भर दिल्यानंतर पाणी द्यायला लवकर देण्याची आवश्यकता काही वाटत नाहीये. ड्रिंचिंगमधून NPK जीवाणू देतो 2 महिन्यानंतर काय द्यावे? जर तुम्ही NPK बूस्ट जर देत असाल जीवाणू तर 2 महिन्यानंतर, आता तुम्ही कुठल्या पिकाला विचारलं माहिती नाहीये, तर तुम्हाला द्यायचं असेल तर पी बूस्ट आणि केलिप्स तुम्ही देऊ शकता. प्रखर उन्हामुळे जमिनीतील जीवाणू मरतात का? नाही मरत. ओडाची एस्ट्रा फवारणीमध्ये आणखीन काय द्यावे रसशोषक किडींसाठी? ओडाची एस्ट्रा जे आहे सगळ्याच किडींना ते कंट्रोल करते. जर घ्यायचा असेल याच्यामध्ये तर ॲक्रिसाईड म्हणून तुम्ही इमान घ्या, इमान घेऊ शकता, इमाननं सुद्धा, किंवा सरेंडर ओडाची किंवा इमान आणि ओडाची याचा फवारा तुम्ही घेऊ शकता. सर पीक कंपनी के हे नाही समजला प्रश्न मला. 65 दिवसांची कपाशी आहे, साधारणतः 3 फूट हाईट झाली आहे, योग्य आहे का? 65 दिवसाची 3 फूट हाईट योग्य आहे, काही आवश्यकता नाही आहे काही करण्याची. कपाशीची उंची व विकास किती दिवसापर्यंत होतो? 100 ते 150 दिवसापर्यंत. कपाशीची उंची व विकास किती दिवसापर्यंत होत असतो? कपाशीचं जे आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, कपाशीच्या 3 अवस्था येतात. सगळ्यात पहिली जी अवस्था आहे ती अवस्था असते ती म्हणजे शाखीय वाढ. 1 दिवसापासून ते 45 दिवसापर्यंत व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असते, म्हणजे फक्त कापूस वाढत असतो, फांद्या वगैरे होऊन ते वाढत असतो. 45 दिवसापासून ते 90 दिवसापर्यंत साधारणतः त्याला आपण परिपक्वतेची अवस्था म्हणू. तर परिपक्वता म्हणजे तुम्हाला फ्लावरिंग सुरू होईल. 90 दिवसापर्यंत 40-40, 50-50 बोंड असतील, तिथं 100-100 पात्या असतील. 90 दिवसापासून ते पुढे 120 दिवसापर्यंत जे आहे त्याला पुनरुत्पादन बहार अवस्था म्हणतात. त्यामध्ये प्रत्येक पातीपासून बोंड जे आहे
रूपांतर होण्यासाठी 3 दिवसाचा कालावधी असतो. तर ह्या पद्धतीनं कापसाचं जे आहे एक सायकल जी आहे. मग याच्यामध्ये जे आहे तुमचं म्हणणं आहे की बाबा 45 दिवसापर्यंतच वाढ होते, तर मग परत वाढत नाही का? वाढ होते. तर ह्या अवस्थानुसार तुम्हाला कापसाची उंची वाढत असते. युरिया जास्त झाल्यास पातेकर होते का? होत नाही. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला शेती साक्षर केलं आहे. खूप उपकार आहे. तुम्ही सर्व शेतकरी सारथी गुरुस्थानी आहात. तुमचे सुद्धा धन्यवाद. सर, कापूस मुरमाड जमिनीत लावला आहे, पाने पिवळी पडत आहेत, काय करावे? रासायनिक खतामध्ये 9-24-24, 8-21-21 सोबत समप्रमाणात युरिया, म्हणजे एक बॅग जर घेतली तर एक बॅग युरिया देऊन टाका, सुधरून जाईल. सफेद तूर लागवड केली आहे, 80 दिवस पूर्ण झाले आहे, पाहिजे तशी वाढ नाही. हरभरा आणि ज्वारीचे शेत होते. जर हरभरा आणि ज्वारीचं शेत असेल तर तुरी जे आहे तुम्हाला तुरीला फार जास्त चिंता करण्याची गरज नाही, कारण हे द्विदल वर्गीय पीक आहे. हे तसेही जे आहेत हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ऑटोमॅटिक वाढते त्याची. सध्या ढगाळ वातावरण होतं, रासायनिक खत अपटेक नसेल केले, त्यामुळे थोडीफार वाढ कमी असेल. कापसाला 65 ते 70 दिवसाचा आहे, पण वाढ 1.5 ते 2 फूट पर्यंतच आहे व पाते फुले लागायला सुरुवात झाली आहे. उत्तम वाढीसाठी काय करू शकतो? नवीन शेतकरी आहे, संघर्ष तांबे, नागपूर. तुम्हाला जे आहे कापसाला जर तुम्ही खूप जास्त मोठ्या प्रमाणात जर कापूस चिबडला असेल, लाल पिवळा पडला असेल, तर आता सगळ्यात पहिली गोष्ट काय करा? एक तर शेतातून पाणी बाहेर काढा. सगळ्यात पहिले वापसा करा, उपसा करा. त्याच्यानंतर त्याला रायझर 100 मिली, कॅल्शियम नायट्रेट 100 ग्रॅम, सल्फर WDG 50 ग्रॅम आणि युरिया 200 ग्रॅम याची आळवणी करा. ताबडतोब तुमचा कापूस जे आहे हे सुधरल. तुरीला ट्रायकोबुस DX, NPK बूस्ट DX, रायझरची ड्रेंचिंग केली तरी तूर मरत आहे. मी तुम्हाला सांगितले 2-3 गोष्टी तुरीच्या. त्र्यंबक वाणाला शेंगा भरण्याला किती दिवस लागतात? त्र्यंबक जे आहे साधारणतः 98 ते 105 दिवसापर्यंत त्याला शेंगा पूर्णतः भरतात. काही काळजी करण्याची गरज नाही. तुरीवर हुमणी खूप त्रास वाढला आहे, त्याकरिता ट्रायकोड्रोमाची ड्रेंचिंग करायची आहे. त्यासोबत पांडा सुपर टाकले चालते का? चालते. पराठीवर ओढाची स्ट्रॉ 1261 झेप, सरेंडर किंवा इमान घेतले तर चालेल का? चालते. कपाशीवर 1261 ऐवजी नॅनो DAP घेतलं तर चालते का? घेऊ शकता, काही अडचण नाही. तूर वाचवापेक्षा सोयाबीन वाचवा. 1135 उन्नती झाडे निस्तेज वाटत आहे आणि हुतुतू खो एक नंबर टवटवीत दिसत आहे. आपला तूर वाचवा, कापूस वाचवा, सोयाबीन वाचवा. आपल्याला सगळेच पिकं फार गरजेचे आहेत. त्याच्यामुळं आपला जो विषय होता हा तूर वाचवा, हा मर्यादित एका पिकासाठी नसून ह्या सगळ्याच पिकासाठी होता. आता तुमचं जे झाडं निस्तेज दिसत आहेत, कारण हे 1135 ही नोटिफाईड व्हरायटी आहे. थोड्याफार प्रमाणात कुठं चारकोल रॉट वाटत असेल तर ते एकदा शोधा, आणि जर नसेल तर तिथं जे आहे टॉपअप आणि तुमचं प्रोपिको याचा तुम्ही तिथं फवारा घ्या, जिथं तुम्हाला झाडं एकदमच पिवळसर पडलेले वाटत असेल अशा ठिकाणी. नाही तर फार जास्त करण्याची गरज नाही. नमस्कार सर, तुरीची BDN 711 तुरीची कोरडवाहू क्षेत्रात लागवड केली आहे. फवारणीचं शेड्यूल सांगा. काल तुम्हाला लाईव्हमध्ये जे आहे पूर्ण इथभूत सरांनी जे आहे फवारणीचं शेड्यूल सुद्धा तुम्हाला काल सांगितलेलं आहे. एकदा लाईव्ह परत तुम्ही ते पाहू शकता, किंवा 8888 167888 या नंबरवर जर तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवलं, तुरीबद्दल माहिती तूर फवारणीबद्दल सांगा जर म्हटलं, तर ते तुम्हाला पूर्ण शेड्यूल परत तुम्हाला PDF स्वरूपात पाठवून देतील. सर, मी गळफंदी काढली. माझे आई बाबा मला बोलले होते की, तर मी त्यांना दुसऱ्या शेतात पाठवलं, मग मी फळफंदी काढली. तूर वाचवा, त्यापेक्षा कापूस पण वाचवा साहेब, कारण जास्त पाण्यामुळे वाढ खूप कमी आहे आणि उत्पादन घटण्यासाठी काय उपाय करावे? तर बघा, तुम्हाला वाढवण्यासाठी म्हणायचं असेल
तर कापसाला काल सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं, सध्या जगवा. कापूस हे असं एक पीक आहे, जेव्हा आपण त्याला बी लागवड केली तेव्हापासून त्याला उपटून टाकेपर्यंत सातत्यानं त्याला पाते येत असतात. पाते गळ किती झाली, पाते किती राहिले, वाढ किती आहे. मागच्या वर्षीचा कापूस जर पाहिला तर पूर्ण पावसाळा निघून गेल्यानंतर हिवाळ्यात त्याची वाढ झाली. त्यामुळं फार जास्त चिंता करण्याची गरज नाही आहे. वाढ वगैरे थोडंफार हे आता वापसा येऊ द्या. वापसा आल्यानंतर त्याला 9-24-24 किंवा 8-21-21 आणि अधिक 1 बॅग युरिया असं करून मिक्स करून त्याला खत द्या. ऑटोमॅटिक वाढ होऊन जाते. फार जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. 29 ऑगस्टला खूप पाऊस झाला आहे. त्यात कापसाला सर्व पाते फुलं गळून गेले आहे. आता काय करू शकतो? औषधी झेपची फवारणी केली 25 ऑगस्टला. आता परत तुम्ही जर त्याचे पूर्ण जर पाते गळाले असाल तर तुम्हाला पाते जर काढायचे असतील त्याला नवीन, तर त्याच ठिकाणी सुद्धा नवीन पाते लागू शकतात. ते म्हणजे झेपचं प्रमाण थोडंसं वाढवायचं. आधी जर 10 मिली घेतलं असेल तर आता 15 मिलीनं घ्या. पहिले जर 15 मिली घेतलं असेल तर 20 मिलीनं तुम्ही तिथं झेप फवारा. निश्चितच पूर्णतः पाते लागलेले तुम्हाला तिथे दिसतात. फवारणीसाठी गढूळ पाणी 1 दिवस आधी भरून ठेवले, त्यात त्रुटी फिरून दुसऱ्या दिवशी फवारणीसाठी वापरले तर चालेल का? आता ते गढूळ पाणी किती आहे, त्याच्यात त्रुटी किती फिरवणार आहे ते माहिती नाही. पण जर पूर्णतः चांगलं नितळ जर पाणी दिसत असेल तर मात्र फवारणीला तुम्ही वापरू शकता. सफेदा तूर 65 दिवसांची आहे. 1 कटिंग केली आहेत. पाहिजे तशी अपेक्षित वाढ नाहीये. आता दुसरी कटिंग करून टॉपअप 1919 सोबत सल्फर फवारले तर चालेल का? फवारू शकता, काही अडचण नाही. तूर मरबद्दल सांगितलं मी. कापसाला तुमच्या शिफारशीनुसार 2 वेळा खत दिले आहे, फवारणी केली आहे, अजून वाढ दिसत नाही. खूप जास्त रोगग्रस्त कापूस झाला आहे, काय करावे? जर कापूस जर आता तुम्हाला सांगितलेलं आहे, जर फवारणी आता हामुशेची जर फवारणी घेतली असेल, सरेंडर सल्फर किंवा खूप जास्त पांढरी माशी असेल तर ओढाची अस्त्र सांगितलं होतं. सोबत संजीवकामध्ये झेप, रायबा. आता जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात जर कापूस तुम्हाला रोगग्रस्त वाटत असेल तर इमान 10 ग्रॅम आणि नोवेट जे आहे हे 30 ग्रॅम घेऊन याचा फवारा तुम्ही करा, निश्चित चांगला होईल तो. सर हळद 75 दिवसाची आहे, 1919 2 वेळा डोस दिला. आता पी बूस्ट रायझर त्याच्यासोबत कोणते खत देऊ शकतो? पी बूस्ट आणि रायझर सोबत द्यायचं असेल तर तुम्ही 1261 तिथं 5 किलो देऊ शकता, काय अडचण नाही. त्र्यंबक हे वाण 75 दिवसाचे आहे, शेंगा भरल्या नाहीत. तुम्हाला त्र्यंबक बद्दल तुम्हाला सांगितलं. कुजलेले कोंबड खत लहान पिकाला टाकले तर चालते का? टाका, काही अडचण नाही, नक्कीच त्याचा फायदा होतो. कोंबड खतामध्ये खूप जास्त हीट असते, ते पूर्णतः थंड करून त्याला टाकलेलं चांगलं. कापसाला सरेंडर सल्फर फवारले आता पातेगळ होईल का? या औषधाबरोबर चमत्कार घेतले तर चालेल का? चमत्काराचे प्रमाण किती? याच्याबरोबर तुम्ही चमत्कार घ्यायचा असेल तर घेऊ शकता. 30 मिलीचा डोस आहे चमत्कारचा. काही ठिकाणी ट्रायकोबूस्ट DX जे आहे वापरल्यानंतर बूस्टरचे 11-35 काही प्रमाणात चारकोल रॉड दिसत आहे, यावर उपाय सांगा. माझ्याकडून हुतुतू कोको ची लागवड झालेली आहे. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं या प्रश्नाचं उत्तर. सर पुढच्या लाईव्हमध्ये बुरशीनाशकाबद्दल घ्या. कोणते बुरशीनाशक कधी व कोणत्या पिकाला वापरावे, सविस्तर माहिती. नक्कीच याबद्दल मी सरांना सांगाल की पूर्ण बुरशीनाशक जे आहेत, किती बुरशीनाशक आहेत, कोणत्या पिकात वापरले पाहिजे, कोणत्या रोगासाठी चालतात आणि कधी वापरावे, याबद्दल आपण एक नक्कीच लाईव्ह घेऊ. सोयाबीनमध्ये शेवटचा फवारा बिग बी मिळाले नाही तर कोणते औषध घ्यावे? जर बिग बी नाही मिळत तर एकतर 05234 घ्या, नाही 05234 तर 13-045 जे आहे हे सुद्धा तुम्ही बिग बीच्या ठिकाणी वापरू शकता किंवा 0050. खोडकिडा असून सुद्धा दाण्या भरण्यासाठी काय करावे? खोडकीड असून सुद्धा दाणा भरण्यासाठी काय करावे? जर खोडकिडा आहे, पूर्ण ब्लॉक तयार झालेले असतील, ब्लॉकेज झाले असतील, फक्त आता पानांच्या माध्यमातून, काल तुम्हाला सरांनी सांगितलं की अन्नद्रव्य कुठून मिळतात, एक जमिनीतून, दुसरं हवेच्या माध्यमातून, पानातून आपण जे काही रासायनिक
विद्राव्य खत फवारू त्याच्या माध्यमातून. आता जर फवारायचं असेल तर तुम्हाला विद्राव्य खतामध्ये 05234, फुलाची संख्या असेल तर 1261, फुलं लागून सल्फ तयार झाले असेल तर 05234, दाना भरण्याची अवस्था असेल तर बिग बी, हे पानाच्या माध्यमातून आपण त्या शेंगांपर्यंत अन्नद्रव्य पोहोचू शकतो. 25D51 खूप चांगली व्हरायटी आहे. तुमचे व तुमच्या टीमचे मनापासून आभार. तुमचे सुद्धा दादा धन्यवाद. जास्त युरियामुळे जमीन खराब होते म्हणतात, कशी खराब होते थोडक्यात सांगा. काही कोणत्या खतामुळे जमीन वगैरे फार जास्त खराब होत नाही. काही तूर पिकाची वाढ समाधानकारक आहे, ड्रिंचिंग करायची आहे तर पी बूस्ट, केलिप, रायझर 1919, NPK बूस्ट DS, ट्रायकोडर्मा पैकी कोणती करावी. आता जर तुम्हाला जर समाधानकारक जर वाढ असेल तर पी बूस्ट DX 500 ग्रॅम, केलिप DX 500 ग्रॅम, रायझर 100 मिली याची तुम्ही ड्रिंचिंग करू शकता. 24 जूनला सोयाबीन बेडवर पेरणी केली आहे. फुलांची संख्या कमी होती त्यामुळं चलप कमी आहे. आमोशेच्या फवारा 28 ऑगस्टपर्यंत घेतला आहे. त्यात 28 ऑगस्टला सरेंडरऐवजी ओडाची सिंजो झेप 20 मिली व्हिसल वापरलं. तुमचा प्रश्नच नाही, खालेवरे झाला, काही समजला नाही. 29 ऑगस्टला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. कापूस पिकाची पूर्ण पातेगळ झाली आहे. आता काय करावे. त्याआधी 25 ऑगस्टला झेप फ्लॉवरिंग स्पेशलचा फवारा घेतला होता. 25 ऑगस्टला जर झेप घेतला असेल आणि आता जर पूर्णतः पातेगळ झाली असेल तर मी परत पातेगळीसाठी नवीन पाते येण्यासाठी जी आहे तुम्हाला झेप शिफारस करेल. झेप 15 मिलीनं फवारा, परत पाते येऊन जातील तिथे. सर बिग बी हे खत वेगळे स्वच्छ पाण्यात टाकले तरी गरम होते. मी तुम्हाला सांगितलं गरम होते. वेगळ्या बकेटीत 10 लिटर पाण्यात घ्या, गरम झालं तरी काही फरक पडत नाही. थोडंसं थंड झाल्यानंतर पंपात टाका लागलं तर. जास्त आळ्या सिंजोनं जातील का. नक्कीच जातीला, पण जर खूप दाटलेलं सोयाबीन असेल, बऱ्याच वेळेस काय आता सोयाबीन बहुतांश ठिकाणी दाटलेले राहतात. हे औषध जे येतं हे जेवढ्या प्रमाणात फवारलं गेलं तेवढ्याच पानावर चिटकून राहतात. तर याच्यामध्ये जर तुम्ही सिंजोसोबत जर पांडा सुपर जर घेतलं तर पूर्णतः गॅसेट ॲक्शन गॅस तयार होईल. लपलेल्या सुद्धा आळ्या त्यात कंट्रोल होतील. सिंजोनं सुद्धा सगळ्याच आळ्या जातात. नमस्कार सर, मी सरेंडर, प्रोपिको, सल्फाबूस्ट, बेस्टिकर, तपूस घेतले होते. 1 नंबर रिझल्ट आला आला पण मला माझ्या कापसावर तुडतुडे जास्त आहेत. आता जर तुडतुडे जास्त असेल तर इमान 10 ग्रॅम, तुमचं नोवेट 30 ग्रॅम, सोबत त्याच्यासोबत बोरिक ॲसिड टाकून द्या 20 ग्रॅम. तुम्हाला नंबर 1 रिझल्ट मिळेल, काय अडचण नाही. यावर्षी परतीचा पाऊस कसा राहील. आत्तापासून आपण काही परतीचा पाऊस सांगू शकत नाही. ज्यावेळेस आपल्याला अंदाज येईल त्यावेळेस आपण नक्की सांगू परतीच्या प्रवासात. बूस्टर तूर सही सोयाबीन पिकाला तुम्ही कळविल्यानुसार फवारे सुरू आहेत. मुख्य पीक तूर म्हणून इथून पुढे काय करावे. इथून पुढे जे आहे तुरीला, एकतर आता जर तुमची कटाई किती केल्या तुम्ही, जर कटाई नसेल झाली अजून बाकी असेल तर एखादी तुरीला छाटणी करून घ्या. आणि जे कालच्या लाईव्हमध्ये जे आपण तुरीचं शेड्यूल जे आहे, फवारणीचं शेड्यूल सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं फवारणीचं शेड्यूल फॉलोअप करा. तुम्हाला नक्कीच उत्पादनामध्ये वाढ होईल. तुरीच्या बाजूला 1 तास रिकाम्या सोडून 30 जूनला पेरणी केली होती. प्रश्नच नाही समजला. सर कपाशी पावसामुळं पिवळी पडली आहे, पातेगळ सुद्धा झालेले आहे, तर कृपया उपाय सांगा. पातेगळीसाठी तुम्हाला सांगितलेलं आहे झेप आणि प्रोपिकोचा वापर करा. तुम्हाला इथून पुढे जे आहे पातेगळ सुद्धा कमी होईल आणि नवीन पातं जे आहे मोठ्या प्रमाणात नवीन पातं येण्यास मदत होईल. झेप 15 मिली आणि प्रोपिको 20 मिलीचा फवारा कापसावर घेऊ शकता. 70 दिवसाची कपाशी आहे, 2 फूट हाईट असून 70% पातेगळ आहे. एका शेतात ॲव्हरेज उत्पादन किती येईल. 70% पातेगळ आहे, एका एकरात ॲव्हरेज कसं येईल, कसं काढायचं. आता हे तुमचा काही प्रश्न मला काही समजलेला नाही. सर जोराच्या पावसानंतर कोणते कीड
कमी होऊ शकते व किती प्रमाणात? जोराचा जर पाऊस आलेला असेल, खूप जास्त पाऊस जर पडला तर तुम्हाला व्हाईट फ्लाय जे आहे थोड्याफार प्रमाणात कमी झालेली दिसते. फार जास्त पावसामुळे कुठली कीड कमी होत नाही. सर, तूर पिकाला 3 वेळेस शेंडे खुडली आहे, 75 दिवसाऐवजी 70व्या दिवशी केली तर चालेल का? करू शकता, काही अडचण नाही आहे. तुम्ही 1919 इमान उडाची प्रोपिको प्लॅनोफिक्स बोरॉन चालते का? नाही सांगितलं मी तुम्हाला. सर, कापसाला मोनो तपूज साप बायोविटा चालेल का थिप्ससाठी आणि पिवळी पडत आहे? घेऊ शकता, काय अडचण नाही. 8-21-21 खत दिल्यानंतर किती दिवसांनी पराठीला लागू होते? 8-21-21 दिलं तर 10 ते 15 दिवसाच्या आत त्याला पूर्णतः लागू होते. तुरीची वाढ होण्यासाठी अमोनियम सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट द्यावे का? देऊ शकता, काही अडचण नाही तुम्हाला. तुरीचे पाने पिवळे पडत आहे, कारण काय असू शकते? मी तुम्हाला सांगितलं की तुरीचे पानं पिवळे होण्याचं कारण म्हणजे सध्याचं असलेलं वातावरण. वापसा येऊ द्या, सगळी तूर चांगली होऊन जाईल. तुरीला खत दिले नाही तर आता कोणते खत द्यायचे? 20-20-013, 24-24-08 खत देऊ शकता. बिग बी सोबत परिस्पर्श भरारी चालते का? कारण खोड टोकरले आहे. तुम्ही बिग बी देऊ शकता, सोबत परिस्पर्शही देऊ शकता आणि भरारी देऊ शकता. वरून काही अडचण नाही, फवारणीमध्ये चालते. असं कोणतं तणनाशक आहे की सर्वच पिकाला चालते? असं कुठलंच तणनाशक नाही आहे की सगळ्याच पिकाला चालेल म्हणून. सर, मी गोदावरी तूर बेडवर लावली आहे, उंची कमी आहे, खत दिले होते DAP अधिक युरिया रायझर, आता परत द्यायची गरज आहे का? तर देण्याची गरज नाही आहे. कापशीला आमोशानंतरची सरेंडर सल्फापोस प्रोपिको झेपची फवारणी केली, परंतु 2 तारखेला कापसावर तुडतुडा मावा दिसला, पाने कोकडल्यासारखे वाकडे तिकडे आढळून येत आहे, उपाय सांगा. आता तुम्हाला जर कापसावर वाकडे तिकडे पानं दिसत असेल, तुडतुड्याचं प्रमाण दिसत असेल तर इमान आणि नोवेक्टचा फवारा घेऊ शकता, तिथं सगळं नियंत्रणात येईल. सोयाबीन पूर्ण शेंग ही आळीनं खाल्ली आहे, काही उपाय सांगा. सोयाबीन 65 दिवसाचे आहे, उपाय सांगा ही विनंती. धन्यवाद. आता जर तुम्हाला शेंगा जे आहेत टोकरलेल्या दिसत असेल तर त्याच्यावर आता फार जास्त जे आहे तिथं तुम्हाला जर घ्यायचं असेल तर परत एकदा झेप 20 मिली आणि 1261 तिथं 150 ग्रॅम फवारून पहा. निश्चितच थोडाफार प्रमाणात काही ना काही फायदा होईल. काही शेंगा राहिलेल्या असेल तर त्या शेंगा वाचवण्यासाठी विटारा आणि पांडा सुपरचा फवारा घेऊ शकता. तुडतुडे जास्त आहे, नोव्हेक्ट किनगाव राजा येथे आपल्याकडे आहे का? एकदा विचारून पहा, तिथं मिळेल तुम्हाला. तुरीला 1919 सल्फर WDG वापरले तरी चालेल का? चालते. तुरीला 1919 सल्फर WDG वापरलं तरी चालतं. कपाशी पावसामुळे पिवळी पडली आहे, पातेगळ आहे, कृपया उपाय सांगा. जर कापसाला मी तुम्हाला आत्ता सांगितली पिवळी पडली असेल तर त्याला रायझर 100 मिली, कॅल्शियम नायट्रेट 100 ग्रॅम, सल्फर WDG 50 ग्रॅम, युरिया 200 ग्रॅम याचा ड्रिंचिंग करा. रायझर आणि NPK बूस्ट DX ची ड्रिंचिंग केल्यानंतर जोराचा पाऊस पडल्यावर ड्रिंचिंग वाहून जाते का? किती पाऊस आलेला आहे, धोधो पाऊस आला, पूर्णतः वाहून गेली, माती वाहून गेली तर हे सुद्धा वाहून जाऊ शकते. तूर हिरवी राहायला पाहिजे आणि फांद्या करायला पाहिजे, काय करू शकतो? तूर हिरवी राहण्यासाठी जे आहे, तूर जे आहे मुळाशी पाणी साचलं, थोडंसं पाणी जरी झालं तर तूर पिवळी पडत असते. जर वापसा असेल, बेडवर तूर लावलेली असेल तर पूर्णतः हिरवी होऊ शकते. आणि फांद्या करण्यासाठी तुम्हाला तिथं टॉपअप आणि 1919चा फवारा घ्या, त्यामुळे सुद्धा फांद्या पण होतील आणि हिरवी पण राहील. स्वीप पॉवर सुमीमॅक्स पराठीमध्ये चालेल का? तुम्ही स्वीप पॉवर जे आहे हे वापरू शकता हुड लावून, पण सुमीमॅक्सचं नाही. पिवळी पडलेली कापसाला, वाढ थांबलेल्या कापसाला रायझर NPK बूस्ट DX ची ड्रिंचिंग केल्याने 100% फायदा होईल का? नक्कीच फायदा होईल. त्यात 1919 जे आहे 200 ग्रॅम टाका. कापसाला 75 ते 80 दिवस झाले आहेत,
फवारणीमध्ये विटारा प्लस भरारी नॅझो सुपर घेतलं चालेल का? घेऊ शकता, काही अडचण नाही. कापूस दादालाड यंत्राने लागवड केली आहे. अति पाण्यामुळे कापूस पिवळी पडली आहे. पातीसुद्धा गळ झाली आहे. फांदी कट केली तर चालेल का? आता जर किती वाढ आहे, किती दिवसाची आहे, गळ फांद्या ज्या आहेत आपण 50 दिवसापर्यंत शिफारस केलेल्या होत्या. जर 50 दिवसाच्या वर गेला असेल तर फार जास्त कटिंग करण्याची गरज नाही. आता 65 दिवस उडीद 65 दिवसाचा आहे. शेंगा असून फुले सुद्धा आहेत. फुलाचे रूपांतर शेंगीत होण्यासाठी कोणती फवारणी करावी? आता जर फुलातलं रूपांतर जर शेंगात करायचं असेल तर भरारी तिथं साधारणतः 7 मिली आणि 05234 100 ग्रॅम याचा वापर करा. तुम्हाला फुलातलं रूपांतर शेंगात झालेलं दिसेल. सर, सोयाबीन तूर पेरून 40 दिवस झाले आहे. कोणते तणनाशक, कोणते कीटकनाशक मारले नाही? आतापर्यंत कीटकनाशकाचा स्प्रे करणे आहे. सोयाबीनवर पाणी कुरतडलेले दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी फुल लागलेली दिसत आहेत. औषध सांगा. आतापर्यंत कोणतं तणनाशक नाही मारलं, कोणतं कीटकनाशक नाही मारलं. आता जर फवारणी घ्यायची असेल तुम्हाला तर मी तुम्हाला रावडी या कीटकनाशक तुम्हाला शिफारस करू शकतो. रावडी जी आहे साधारणतः 15 मिली रावडी घ्या. सोबत फ्लावरिंग सुरू आहे तर 15 मिली झेप घ्या आणि प्रोपिको जे आहे 20 मिली घेऊन तुम्ही फवारा करू शकता. जर पांढरी माशी जर जास्त असेल तर यामध्ये जे आहे तुम्हाला ओडाची एक्स्ट्रा जे आहे हे 30 मिली टाकावं लागेल. इमान तपूज भरारी झेप मॅग्नेशियम 1261 घेतली चालेल का? संजीवकामध्ये झेप किंवा भरारी या दोन्हीपैकी एक घ्या, बाकी सगळं चालते. सल्फा सोबत स्पर्श देऊ शकतो का? देऊ शकतो, काही अडचण नाही. पाऊस चालू आहे. पाऊस चालू आल्यावर कापसाचे शेंडे खुडले तर तुमचा प्रश्न नाही समजला. नमस्कार सर, तुरीची ड्रिंचिंग केली आहे. ट्रायकोडर्मा, रायझर, NPK, बूस्ट D1 10-26-26 खत 50 किलो, पाणी 200 लिटर दिले आणि दुसऱ्या दिवशी मोठा पाऊस झाला तर दिलेले खत वाहून गेले असेल का? किती पाऊस पडला हे माहिती नाही. जर धोधो पाऊस पडला असेल, वरेच खत दिला असेल तर वाहून जाऊ शकते. माती आड खत द्या, आम्ही हे त्याच्यासाठीच सांगतो. नमस्कार सर, प्लॅनोफिक्स सोबत कीटकनाशक, बुरशीनाशक सोबत बोरॉन व विद्राव्य खत घेतले तर चालेल का? प्लॅनोफिक्स सोबत कुठलेही न्यूट्रिशन, सरांनी काल सांगितलं, कुठलंही न्यूट्रिशन देण्याची गरज नाही आहे. त्याच्यासोबत तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता, बुरशीनाशक घेऊ शकता, प्लॅनोफिक्स घेऊ शकता. इतर कुठलेही देण्याची आवश्यकता नाही आहे. नमस्कार सर, कापसाच्या पात्यावर लाल ठिपके जे आहे झाडांच्या फांद्यावर सुद्धा दिसत आहे. उपाय सांगा. कापसावर फवारणीमध्ये इमान तपूज प्लॅनोफिक्स सोबत बोरॉन चालेल का? मी बोरॉन घ्यायचं नाही सांगितलेलं आहे. जर तुमच्या पानावर जळके ठिपके जर पडले असेल तर ते अल्टरनेरिया लिप स्पॉट असतात. त्याच्यासाठी COC म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराइड याचा फवारा देऊ शकता. तुम्ही इमान तपूज प्लॅनोफिक्स सोबत COC घेऊ शकता, काही अडचण नाही. सोयाबीनमध्ये ट्रायकोडर्मा मातीत मिक्स करून फेकून दिले तर चार्कोल रॉट आला. चार्कोल रॉड जे आहे, काल सरांनी तुम्हाला चार्कोल रॉडबद्दल बरीचशी माहिती दिलेली आहे की आपण ट्रायकोडर्मा कधी टाकला, काय टाकला आणि तरीसुद्धा आला असेल तर जात कुठली लावलेली आहे ते शोधा. नमस्कार सर, कापसाला आमोशानंतरचा फवारा तुमच्या शिफारशीनुसार सरेंडर, ओडाची एक्स्ट्रा, झेप, प्रोपिको घेतले आहे. तर आता नंतरचा फवारा किती दिवसांनी आणि कोणता द्यावा? आता जर तुम्हाला द्यायचा असेल सरेंडर, सल्फर, झेप, आपलं सरेंडर, ओडाची याचा जर फवारा झाला असेल तुम्हाला, नेक्स्ट फवारा गरजेनुसार कीड पाहून फवारा. त्यामध्ये इमान जे आहे 10 ग्रॅम, आपलं नोव्हेट जे आहे 30 ग्रॅम आणि त्यासोबत भरारी जी आहे 7 मिली, सुखई जी आहे 30 मिली असा एकत्र फवारा तुम्ही करू शकता. जय गजानन माऊली. नमस्कार सर, सोयाबीनवर पहिली फवारणी रेज कीटकनाशक घेतली आहे. दुसऱ्या फवारणीमध्ये इमान कीटकनाशक घेतलं तर आता काही झाडांमध्ये खोडकिडा दिसत आहे. सोयाबीनला चलप अवस्थेत आहे, तर आता रेजची फवारणी करू शकतो का? कृपया मार्गदर्शन करा. आता रेजची फवारणी घेऊन काही फायदा होणार नाही आहे.
आता त्याला जे आहे गरजेनुसार, आता तुम्ही शेंगा चलपामध्ये असेल तर आता हा शेवटचा फवारा समजून त्यामध्ये विटारा प्लस 40 मिली सोबत पांडा सुपर घ्या, 30 मिली, भरारी 7 मिली आणि बिग बी जे आहे साधारणतः 100 ग्रॅम टाकून तुम्ही फवारणी करून घ्या. तुरीला खत देताना ट्रायकोबोस DX दिले आहे. तुरीला ड्रिंचिंग करायची आहे. रायझर 1919, सल्फाबूस्ट आणि ट्रायकोबोस DX असे एकत्र करून देऊ शकतो का? त्यात सल्फर नका टाकू. सल्फर आणि ट्रायकोडर्मा एकत्र जमत नाही. WDG फॉर्ममधला सल्फर. सोयाबीन खूप छान आलंय. ट्रायकोडर्मा मातीत मिसळून फेकला आहे. 1 दिवसापूर्वी 1-2 दिवसात स्प्रे घेतला बुरशीनाशक, आता चालेल का? ट्रायकोडर्मा फेकल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी स्प्रे घेतला तर काही अडचण नाही. तुरीच्या खोडाजवळ काळे डाग पडत आहे, तिथून तूर कटकन मोडत आहे, उपाय सांगा. तुरीच्या खोडावर डाग आहे तर याचा अर्थ फांद्यांवर जर डाग असेल तर ते फायटोप्थेरा ब्लाइट आहे. आणि खोड जे आहे तुम्ही म्हणता कटकन वाजून मोडत आहे तर ते म्हणजे स्टेम कँकर हा रोग आहे. तर याचं स्टेम कँकर या रोगासाठी डायरेक्ट COC म्हणजे कॉपर ऑक्झीक्लोराइड 30 ग्रॅम अधिक स्टेप्टोसायक्लिन 2 ग्रॅम किंवा कोनिका एकट 30 ग्रॅम डायरेक्ट याचा खोडावर फवारा करा, हे थांबून जाईल. तूर सगळी पाऊस जास्त झाला आहे, पिवळी पडली आहे, वापसा येऊ द्या, होऊन जाईल हिरवी. सध्या कापसामध्ये गुलाबी बोंडाळीचे पतंग बऱ्याच ठिकाणी दिसत आहेत. डोमकळ्या कुठं दिसल्या नाही. आता काय उपाययोजना करावी? ह्या आमोशाचा जर फवारा झाला नसेल तर हा सरेंडर सल्फरचा फवारा घ्या किंवा पुढे जे आपण इमान आणि नोवेटचा फवारा सांगितलेला आहे ह्या घ्या. आपण गुलाबी बोंडाळीला जी आहे पूर्णतः नियंत्रणात आणू शकत नाही. गुलाबी बोंडाळीला येणारी गुलाबी बोंडाळी आपल्या प्लॉटवर थांबवू शकतो ते कीटकनाशकाच्या माध्यमातून, पण तिला जर नियंत्रणात जर करायचं असेल, लाईट ट्रॅप तुम्ही तुमच्याकडे असतील तर लाईट ट्रॅपचा वापर करून टाका आणि डोमकळ्या तोडून टाका. माझी तूर 2 महिन्याची झाली आहे, आतापर्यंत एकदाही शेंडे खुडणी झाली नाही, तर आता शेंडे खुडणी करावी का? 2 महिने म्हणजे 60 दिवस. आता एकच खुडणी करू शकता, त्यानंतर बंद करून टाका. तुरीला सर DAP प्लस K लिफ्ट P बूस्ट सोबत सल्फर चालेल का? देऊ शकता, काही अडचण नाही. P आणि K सोबत सल्फर देऊ शकता आणि DAP सोबत सुद्धा. तूर यावर्षी स्टेम टँकर ब्लाइट आणि काही ठिकाणी वान रोगाचे लक्षणे दिसून येत आहेत, यावर सखोल माहिती द्यावी. स्टेम टँकरसाठी आपण हे सांगितलेलं आहे COC म्हणजे कॉपर ऑक्झीक्लोराइड, त्याचा खोडावर फवारा द्या. तुमचं फायटोप्थेरा ब्लाइट जे आहे याच्यासाठी जे आहे तुम्हाला एकतर रिडोमिल गोल्ड किंवा आपलं क्रिप्टॉक्स किंवा इलिएट याचा सुद्धा तुम्ही खोडावर किंवा ड्रिंचिंगमधून तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि वान झाडासाठी जे आहे हे सल्फर WDG जे आहे याचा तुम्हाला फवारा द्यावा लागेल. या पद्धतीने तुम्ही तिन्हीचे नियंत्रण करू शकता. काल सखोल माहिती दिलेली आहे सरांनी. सर पिवळी पडलेली कापसाला रायझर NPK बूस्ट DX सोबत कॉपर ऑक्झीक्लोराइड अशी ड्रेंचिंग केली तर चालेल का? NPK सोबत कॉपर जमणार नाही, त्यामुळं रायझर NPK आणि 1919 हे द्या. तर मंडळी, हे काल झालेल्या लाईव्हचे प्रश्नाचे उत्तर होते. अजून तुमचे काही प्रश्न राहिले असाल तर कमेंट बॉक्समध्ये आपण नोंदवा. मी इथंच थांबतो, रजा घेतो. धन्यवाद.